तर आपले महाराष्ट्र सरकारमधले माननीय प्रताप सरनाईक हे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे आणि त्यांनी अत्यंत चांगला फतवा काढलेला होता की मराठी जो ऑटो रिक्षाचा चालक आहे, ते टॅक्सी चालक आहे, त्याला मराठी बोलता आलं पाहिजे, कारण तो या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहतो आहे आणि मराठीचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहेच आहे. मराठी सगळ्यांना आलंही पाहिजे. आणि माझी माहिती हीच आहे की मुंबईमध्ये राहणारे जे 60% नॉन मराठी आहे, त्याच्यापैकी 80% लोक मराठी अत्यंत चांगली बोलतात. काही लोकांना मराठी येत नाही, त्यांनी ती शिकणं अत्यंत आवश्यक आहे. पण जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय असाच आहे की ज्याला मराठी अजिबात बोलताच येत नाही, त्याला वेळ दिला होता शिकण्यासाठी, त्याला संधी दिली होती, पण तरी काय लोकांना ती मराठी बोलता आली नाही. त्यामुळे त्यांचं लायसन रद्द करण्याच्या संबंधातला निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे कोणत्याही राज्यातल्या माणसाला कुठे जाऊन राहण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राचा आम्हाला अभिमान आहे, मराठीचा आम्हाला अभिमान आहे. मराठी सगळ्यांनी बोललंही पाहिजे आणि त्यांनी शिकलं पाहिजे. परंतु मराठी आता मुंबई अशी आहे की मुंबई ही तशी कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. मुंबई ही आपल्या देशाची राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि या ठिकाणी सगळ्या राज्यातले लोक इथं येत असतात. मुंबईने अनेक लोकांना रोजगार दिलेला आहे, मुंबईने अनेक लोकांना न्याय दिलेला आहे, मुंबईने अनेक लोकांना, अनेक भाषेच्या लोकांना त्यांनी आपलंच केलेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की मराठी आणि हिंदी किंवा मराठी आणि इतर भाषा असा वाद असू नये. माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की मराठी सगळ्यांना आलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे, पण अजूनही त्यांना वेळ देणं आवश्यक आहे. त्यांचं लायसन रद्द करून त्यांच्या पोटावर पाय देणं योग्य नाही. त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची नम्र विनंती आहे की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. याच अनेक रिक्षा चालकांनी, टॅक्सी चालकांनी आपल्याला मतं दिलेली आहेत. त्यांची मतं घेऊन आपण सत्तेवर आलेलो आहोत. त्यामुळे त्यांच्यावर असा एकदम अन्याय करणं योग्य नाही. त्यांना अजूनही मराठी शिकण्याची संधी द्यायला हरकत नाही आहे. प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेला आमचा 100% विरोध नाही, पण ॲटो रिक्षावाल्यांचं, टॅक्सीवाल्यांचं जे लायसन रद्द करण्याची भूमिका आहे ती भूमिका योग्य नाही असं आपलं मत आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून आमची भूमिका अशीच आहे की सर्व भाषिकांना न्याय देण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्यांचं लायसन रद्द करू नये अशी आमची रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. असं आहे की आम्ही रद्द करत नाहीये, तर त्यांना मुदत देऊन संपलेली आहे, त्यामुळे त्यांना आणखी 3 महिने पुढं वेळ दिलेला आहे, त्यात त्यांनी शिकावं, नाहीतर लायसन रद्द केलं जाईल. हां, म्हणजे अजून वेळ द्यावी, अजून वेळ द्यावीही. आणि आमचं मत असं आहे की मराठी सगळ्यांना समजते आहे, मराठी बोललं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण मुंबईमध्ये मराठी न बोलताही हिंदी बोललं तरीसुद्धा मराठी माणसं हिंदी बोलत असतात. तर मला असं वाटतं की भाषेचा जो विषय आहे, आपण देश भाषेपेक्षा मोठा आहे. भाषा तर आपली मोठी आहेच आहे, पण भारत देश आपल्यासाठी मोठा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अजून वेळ द्यावा. पण तत्वतः आमची भूमिका अशी आहे की मराठी आल्याशिवाय तुम्हाला रिक्षा चालवताच येणार नाही, अशी आताताई भूमिका चुकीची भूमिका आहे आणि ही संविधानाला छेद देणारी अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि म्हणून आपलं मत असं आहे की राज्य सरकारने या भूमिकेचा पुनर्विचार करावा, पण त्याला मराठी त्यांनी शिकावं, म्हणजे मराठी त्यांनी शिकवू नये असं अजिबात नाही आहे. आणि आता जे रिक्षा चालक इथं आलेले ते त्यांना मी ते सांगणार आहे की तुम्ही मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे आणि अशा पद्धतीने जी भूमिका जी आहे ती असली पाहिजे. आता रिक्षामध्ये बसणारा तर हिंदी भाषिक आला तर तिथं मराठी भाषिक बोलणारा काय म्हणणार आहे का तुम्हाला मराठी जर येत नसेल तर तुम्हाला मी काही घेऊन जाणार नाही. त्यामुळं नॉन मराठीसुद्धा रिक्षामध्ये बसणारे असंख्य लोक आहेत. मराठी लोक तर आहेतच आहेत, पण पॅसेंजर जे आहे ते पॅसेंजर सगळ्या भाषेचे पॅसेंजर आहेत. सगळ्या देशभरातून लोक इथे येतात आणि गरीब लोक असतात तर सगळ्यांना टॅक्सी परवडत नाही, सगळ्यांना ओला परवडत नाही आहे, त्यामुळे रिक्षाने लोक अनेक जातात. त्यामुळे मला असं वाटतं की या संबंधामध्ये पुनर्विचार करणं आवश्यक आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी, कारण आम्हाला
मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येण्यासाठी, केंद्रामध्ये सत्तेवर येण्यासाठी या सगळ्या रिक्षावाल्यांनी आणि सगळ्या टॅक्सीवाल्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. त्यामुळं यांच्यावर एकदम असं लायसन रद्द केलं तर त्यांच्यावर अन्याय होईल असं आपलं मत आहे आणि या भूमिकेचा पुनर्विचार करावा अशी आमची मागणी आहे. पण आठवले साहेब, काही रिक्षा चालक असे आहेत की ज्यांची हेकेखोर भूमिका आहे. ते असं म्हणतात की आम्ही मराठी शिकणारच नाही. असे लोक असतील तर ते त्यांना समजावून सांगणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मराठी शिकणारच नाही अशी अरेरावी योग्य नाही आहे. मला असं वाटतं त्यांनी मराठी शिकायला हरकत नाही आहे. अजून त्यांना वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे. पण अरेरावी करणं हे अजिबात अयोग्य आहे. अरेरावी जो करेल त्याला तर शिक्षा मिळणारच आहे. परंतु अरेरावी त्यांनी करू नये आणि सामोपचाराने मित्रत्वाने रिक्षा चालवली पाहिजे. सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आठवले साहेब, विषय एक असा आहे की मनसेनेही या सगळ्या विषयामध्ये त्यांच्याही काही युनियन्स आहेत, कामगार संघटना आहेत, वाहतूक संघटना आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं, त्यांचे नेते म्हणतात समजा जर नाही मराठी आली तर तुम्ही महाराष्ट्रातून मुंबईतून चालते व्हा. नाही तर मुंबईतून चालते व्हा असं जर म्हटलं तर हे अजिबात योग्य नाही. कारण मराठीच्या मुद्द्यावर आम्ही जरूर आम्हाला मराठीचा अभिमान आहे. पण तुम्हाला मराठी आलंच नाही तर तुम्ही चालते व्हा अशा पद्धतीची भूमिका घेतली तर मुंबईचं जे आर्थिक राजधानीचं जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर पुसून जाण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला किर्लोस्कर आणि असे मराठी उद्योगपती तर आपल्याला लाभलेलेच आहेत. पण टाटा, बिर्ला, मफतलाल, गोदरेज, अदानी, अंबानी असे सगळे नॉन मराठी लोक आहेत. या नॉन मराठी लोकांनी करोडो लोकांना रोजगारी दिलेला आहे. त्यांनी मराठीवर प्रेमी केलेलं आहे. ते अनेक लोक मराठी शिकलेले पण आहेत. पण मला वाटतं की आता इतर जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींना आता काही लोकांना मराठी येत नाही आहे. तर आता आपण सगळ्यांच्या विरोधामध्ये दादागिरी केली तर मुंबईला न्याय देतो असं होणार नाही आहे. मराठीच्या नावाखाली मुंबईचा अपमान होणं अत्यंत अयोग्य आहे. मुंबई ही व्यापक आहे, मोठ्या मनाची आहे. त्यामुळं मनसेच्याही नेत्यांना माझी नम्र विनंती आहे की राज ठाकरे मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे आहेत त्याच्यात आम्ही सुद्धा आहोत. पण या ठिकाणी आपल्या जे आपले गरीब आहेत आपले ऑटो रिक्षावाले त्यांच्यावर मला वाटतं दादागिरी करणं योग्य नाही असं आपलं मत आहे. आठवले साहेब, आणखी एक या व्यतिरिक्त विषय आहे की असं म्हटलं जात आहे की केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होतील असं म्हटलं जात आहे की दाट शक्यता व्यक्त केली जाते. तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात आहात, तुम्ही दिल्लीत असता, तुमची काय माहिती आहे की लवकरच काही फेरबदल अपेक्षित आहेत का? आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कारण आता एकतर इलेक्शन होऊन आता 2-2.25 वर्ष होत आलेले आहेत, 2.5 वर्ष होत आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की आता जो विस्तार आहे तो प्रत्येक वेळेला 2 वर्षांचा विस्तार झालेला आहे. ज्या वेळेला 14मध्ये 19मध्ये असा विस्तार नंतर झालेला आहे. तर विस्तार हा लवकरच होण्याची शक्यता आहे. जे पुढचं विंटरचं अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर विस्तार होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये काय मंत्र्यांना राज्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे, काही नवीन मंत्र्यांना घेतलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये अनेक सगळ्या जातींचं संतुलन करण्याचाही प्रयत्न नरेंद्र मोदींचा राहणार आहे. आणि सर्व जातीच्या MP नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याच्या संबंधामध्ये चर्चा सुरू आहे. आणि मला असं वाटतं की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रातून कोणाला घेतलं जाईल की नाही ते मला माहिती नाही. महाराष्ट्राचा विषय काढला तर अनेकदा चर्चा अशी असते की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये बोलावलं जाईल. तुमची काय माहिती आहे की फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जातील? नाही, माझ्यापेक्षा संजय राऊत यांना सगळी माहिती आहे. म्हणजे संजय राऊत यांना सगळी माहिती आहे की त्यांना नरेंद्र मोदी यांनी फोन करून सांगितलेलं आहे की मी आता देवेंद्र फडणवीस यांना तिथं बोलवणार आहे आणि उद्धव ठाकरे यांनी आता आमच्यासोबत यावं आणि त्याला मी मुख्यमंत्री करणार आहे असं कदाचित त्यांना सांगितलेलं असावं. पण ठीक आहे, आता एकतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्यात विषय नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांना 5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे इथंच राहणार आहेत आणि संजय राऊत हे दिल्लीमध्ये राज्यसभेतच राहणार आहेत. त्यामुळं चला खाली सर एक मराठी होता हे
आरपीआयचा सचिन खरात काल सचिन खरात आरपीआय गटाचे अध्यक्ष आहेत सचिन खरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एक प्रकारचा पाठिंबा दर्शवलेला आहे कशाला महायुतीला. आता तू काय नाही सचिन खरात आमचाच कार्यकर्ता आहे. तो आमच्या गटातून फुटून तो त्यांनी वेगळा पक्ष बनवलेला आहे. आणि सचिन खरात हा अजित दादांसोबत होता, नंतर शरद पवारांच्या सोबत होता आणि आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून काहीतरी महायुतीसोबत तो आलेला आहे. पण नंतर तो कधी तो तिकडे महाविकास आघाडी जाईल काय ते सांगता येत नाही आहे. पण ठीक आहे, त्याचं स्वागत आहे. तो माझाच कार्यकर्ता आहे आणि त्यांनी आपला वेगळा गट बनवलेला आहे, तर चांगली गोष्ट आहे. आणि मी इथं महायुतीसोबत असल्यामुळं त्याला वाटलं की आपण माझ्या वेगळं राहणं अयोग्य आहे, म्हणून तो आमच्यासोबत आलेला आहे. त्याचं स्वागत आहे. और अभी मतलब जिस तरह चर्चा है, एकच फक्त मराठीत प्रश्न आहे की तुम्ही म्हणालात की लवकरच कदाचित मंत्रिमंडळ फेरबदल किंवा शक्यता आहे, तर तुम्ही आता राज्यमंत्री आहात, तुमचं काही प्रमोशन तुम्ही पाहता का? तुम्हाला कॅबिनेट मंत्री मोदी करतील अशी काही तुमची अपेक्षा किंवा अशी काही तुमची माहिती आहे का? नाही, माझी अपेक्षा असली तरी माझ्या पक्षाचे खासदार जे आहेत ते लोकसभेमध्ये एक पण नाही आणि त्यामुळं मला की कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी शक्यता नाही. त्यामुळे मी काय त्यासाठी प्रयत्न करत नाही आहे. राज्यमंत्री पदावरती मी खुश आहे. मी राज्यमंत्री असलो तरी मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो आहे. साऱ्या त्या देशामध्ये मी फिरतो आहे. त्यामुळं मला प्रमोशन वगैरे मिळणार नाही आहे. पण एखादं खातं मला मिळालं अजून एखादं, तर अजूनही मी तर चांगल्या पद्धतीनं काम करेन. नाही मिळालं तर माझं सोशल डिपार्टमेंट आहेच आहे. पण प्रमोशन जे आहे ते मला प्रमोशन काय मिळणार नाही, कारण माझ्या पक्षाचे खासदार लोकसभेत नसल्यामुळं आणि इतर इंडियामधल्या इतर पक्षांचे काही 1-2 खासदार असूनही त्यांना राज्यमंत्रीपदच मिळालेलं आहे. तर मला एकदम काही कॅबिनेट मिळालं तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांची अडचण होऊ शकते की बाकीच्या लोकांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि अनेक इंडियाला पाठिंबा देणाऱ्या लोकांना मंत्रिपदही मिळालेलं नाही आहे. त्यांचे राज्यसभेमध्ये त्यांचे लोक आहेत एक आहे, तर मी एकटा राज्यसभेमध्ये असूनही मला तर संधी मिळालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं मी काही त्याची अपेक्षा करत नाही. मी नरेंद्र मोदींना अडचणीमध्ये आणण्याचं माझी भूमिका अजिबात नाही आहे. जर एखादं खातं मला वेगळं मिळालं तर मला आनंद होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.